विद्यार्थ्यांनो, तुम्ही पाप केलं की तुम्ही मंत्र्यांच्या पोटी जन्माला आला नाहीत। तुम्ही जर उपमुख्यमंत्र्यांचे सुपुत्र असता तर हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करूनही तुमचं फिर्यादीत नाव नसतं। तुम्ही नेत्यांच्या पोटी जन्माला आला असता तर नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पद तरी तुमच्या वाटेला आलंच असतं। पण तुमची चूक झाली की तुम्ही सामान्य कुटुंबात जन्माला आलात। तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढा, तुम्हाला तुरुंगात डांबण्यात येईल। तुम्ही आंदोलने करा, तुमच्यावर गुन्हे नोंद होतील। गरिबीतून निघण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा हा एकमेव मार्ग आहे। त्यासाठी ते जीवाचं रान करतात, 5-5, 10-10 वर्ष अभ्यास करतात। घरी बसून अभ्यास करणे परवडत नाही म्हणून एक वेळचं जेवण टाळतात आणि त्या बदल्यात त्यांना मिळतं काय? एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलली। आता 4 जानेवारीला पीएसआय पदासाठी परीक्षा होणार आहे आणि या पदाची जाहिरातच 7 महिने उशिरा निघाली। यामुळे हजारो विद्यार्थी या परीक्षेसाठी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरणार आहेत। म्हणजे शासनाच्या कामचुकारपणाची शिक्षा विद्यार्थ्यांना। निवडणुकीचे कार्यक्रम अगदी वेळेवर पार पाडणारे प्रशासन, दादा, भाऊ, मामा यांचे तत्पर सरकार एमपीएससी सारखी स्पर्धा परीक्षा घेतानाच झोपेचं सोंग का करतंय? गरजेपेक्षा अगदी तोकडी पदे भरली जातात, त्यातही परीक्षा पुढे ढकलण्याचा दरवर्षीचा एमपीएससीचा कार्यक्रम नेमका कोणामुळे? मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, नाहीतर प्रशासन निष्क्रिय आहे असे घोषित करावे।